काय बाई, मी तर कंटाळून गेली या कामामुळे. दिवस रात्र काम करायचं बस. हा माणूस तर कधी फिरायला पण घेऊन जाणार नाही, काय नाही. आता याला विचारूनच बघते फिरायला घेऊन जाणार आहे की नाही. अहो, ऐकता का? ऐकता का माझं? आतापर्यंत ऐकतच आलो, आता का नाही ऐकणार सांग. काय हो, तुम्ही आतापर्यंत मला फिरायला तरी नेलं का? कधी हॉटेलमध्ये जेवायला तरी नेलं? नेलं का मला कधी जेवायला? इथं माझ्याजवळ जर खायला सुद्धा पैसे नाही आणि तू सांगते की फिरायला जायचे म्हणून. गब्बस. कशाला भांडे आपटत आहे ग? काम करत आहे मी. आवाज नकोय मला. हा, आता आवाजाचा त्रास व्हायला लागलाय का? खिशात पैसे असेल तेव्हा नेणार ना फिरायला. शी बाबा. तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती कशी आहे, तरी पण तू अशी करते. बरं, तुमचं झालं का? मला जेवण बनवायचे. भाजी काय बनवायची हे सांगा. बनव काही पण. या माणसाला तर माझी कदरच नाही. या 17 वेळा गोष्ट सांगायला लागते तेव्हा कुठं ऐकतो. त्यात पण माझी बहाणे. मी तर कंटाळून गेली बाबा या घरात काम करून करून. काय हो, लग्न अगोदर तर लई मोठी मोठी स्वप्न दाखवली तुम्ही. तुला इकडं नेणार, तुला तिकडं नेणार, हे करणार ते करणार. मग आता काय झालं? आतापर्यंत त्याच गोष्टीवर अडून बसली. बाळा समजून घेईल थोडा. लग्न झाल्यापासून समजतच आली. काय रे देवा माझी किस्मत, माणसाने एवढं पण कंजूस नसावं. तुला माहिती आहे का, आम्ही गरीब नव्हतो. आमच्यापैकी 7 पिढ्या खायला एवढा पैसा होता. हो का? मग कुठे गेले एवढे पैसे? चल तिकडे सांगतो. बस. सांगा बरं आता. आमच्यापाशी 7 पिढ्या खायला एवढा पैसा होता, पण माझं नशीब एवढं खराब आहे ना, मी 8व्या पिढीला जन्मलो. माझ्यापेक्षा खराब तर यांचा नशीब आहे. आता काय करा, काम फेडा हप्ते. चालू द्या आता असंच.